मित्रांनो, नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरूर ठेवा. विश्वास असतो तिथं नातं आपोआपच बनत असतं. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना तो एका क्षणात संपवून टाकतो. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत राहणं चांगलं असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल, पण वेळ मात्र कधीही गमावू नका. वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन, कीर्ती आणि वैभव हे चालत येते. आयुष्यात अचूक व योग्य निर्णय घेण्याची क्षमता अनुभवातून येत असते. काही वेळेस मात्र अनपेक्षित अनुभव हा बहुतेकदा चुकीच्या माणसापासून व निर्णयातून पण येत असतो. नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका, कारण असं करून स्वतःची किंमत कमी होते. आपल्या सावलीपासून आपण शिकावे, कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे. शेवटी काय घेऊन जाणार आहोत आपण सोबत, म्हणून प्रत्येक नात्याला हृदयापासून जपावे. मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की तुटत कसं नाही, परंतु लोकांना हे माहीत नसते की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे. लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू शकत नाही. आयुष्यात दुःख जरी असले तरीही कोणाच्या समोर ते व्यक्त करू नका, तमाशा होऊ देऊ नका. कलियुग चालू आहे म्हणून हा विचार मनातून काढून टाका की बिना मतलब कोणी आपल्यासोबत नाते ठेवेल. आपल्याजवळ काही अशी गोष्ट सांभाळून ठेवा की ती मिळवण्यासाठी लोक तुमच्या बरोबर जोडलेले राहतील. स्वतःला रिकामे होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. जर तुम्ही कोणाचे चांगले करत असाल तर त्याचा कायम उल्लेख करू नका. असं केल्याने तुमच्या चांगलेपणाला काही अर्थ राहत नाही. संघर्ष आपल्याला जरूर थकवतो, परंतु आपल्याला सुंदर आणि मनातून मजबूत हा संघर्षच बनवतो. सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो, तसेच जो व्यक्ती संयमाने व धीराने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलतो. कधीकधी दुसऱ्यांच्या चुकांमधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. खोटारडा माणूस मोठा आवाज करून खऱ्या माणसाला शांत करतो, पण खऱ्या माणसाचे मन खोट्या माणसाच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते. वेळेपेक्षा जास्त आपला आणि परका कोणीच नसतो, कारण जेव्हा वेळ आपली असते तेव्हा सर्वच आपले असतात, पण जेव्हा आपली वेळ परकी असते तेव्हा सगळेच परके असतात. आपल्या जीवनात अडचणी उगाचच येत नाही, त्यांचे येणे आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे. एक क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो, आणि एक जीवन या संपूर्ण जगाला बदलू शकतो. राजमहालामध्ये तर कौरव राहत होते, पण वनवास मात्र संपूर्ण पांडवांनी भोगला होता. राजपाट तर कंसाजवळ पण होता, पण श्रीकृष्णांनी जन्म तर तुरुंगात घेतला होता. सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष असतोच. देवाला सुद्धा संघर्ष करावा लागला होता. आपण तर एक मनुष्य आहोत. यश मिळवायचे असेल तर नशिबापेक्षा आपल्या मेहनतीवर जास्त विश्वास ठेवा. सत्य कायम पाण्यात पडलेल्या एक तेल थेंबासारखे असते. कितीही असत्याचे पाणी त्याच्यावर टाकले तरीही ते पाण्याच्या नेहमी वरच तरंगत असते. जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा सर्व परिवार एकत्र होते, परंतु आज तुटलेल्या परिवारांमध्ये जास्त करून शिकले सवरलेले लोकच जास्त दिसतात. शब्दांनाही चव असते. दुसऱ्यांना त्याची चव चाखण्याआधी स्वतः त्याची चव घेऊन पाहिली पाहिजे. जसे सुख कायम नसते तसे दुःखही कायम नसते. त्यामुळे
वाईट वेळेत कायम संयम ठेवा. कधीही कोणा गरिबाला कमी लेखू नका, कारण कोणाची वेळ बदलायला वेळ लागत नाही. जीवनात शांती पाहिजे असेल तर दुसऱ्याच्या तक्रारी करण्यापेक्षा सोपे आहे की स्वतःला बदला. कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता ही एका खेचलेल्या धाग्याप्रमाणे असते. एका प्रमाणाबाहेर जर तो खेचला गेला तर तो धागा तुटणे निश्चित आहे.